शेवटी कसं आहे, एक लक्षात घे, किती गेलं तरी ते आदरणीय आहे, बरोबर. आणि मी मानतो त्यांना, कारण की आज एवढ्या ह्या एजमध्ये सुद्धा एवढं कॅपॅसिटी आणि एवढं सगळं काम करणं कोणाला जमणार नाही. अजूनसुद्धा सकाळी कधी गेलेलं ना 7 वाजता टच असतात ऑफिसमध्ये. पण शेवटी कसं आहे, त्यांनी मला अनुकरण माझं केलं का नाही, आम्ही बाकीच्या बाबतीत करतोच आहे. चला ठीक आहे, कोणीतरी दाद दिली बस झालं, अजून काय करायचं. आणि लोकसभेची तयारी काय काय तयारी करायची, काम करत जायचं. त्यांना वाटतंय झालं नाही झालं तरी ठीक आहे ना, अजून काय. त्याच्यावरती काय माझं पोट चाललं नाही. आणि त्यांना जर कोणाला काय बोलायचं ते मी काय बोलणार. आणि जर कोण म्हणत असेल की मी भरणार आहे, हे भरणार ते भरणार, शेवटी लोकशाही आहे, बरं. पण शेवटी कसं आहे, कोणी भरलं तरी लोकांचा आग्रह आहे ना मी भरावं म्हणून. मी कसं थांबेन. राष्ट्रवादीच देणार. अहो सगळं सांगायला लागलं तर कसं व्हायचं. अपक्ष भरीन बस, सगळ्यांचे सगळं घबाड तर असं मिळेल. काय कोणी पण काय पण बोलायचं मला सांगा ना, काय आहे त्या लोकांना. मला अक्षरशः मला हसू येतं. तुम्ही सांगा ना बाबा, ठीक आहे काय चुकत असेल तर तुम्ही सांगा. पण कोणी जर आरेरावीकडं असेल तर मी काय बांगड्या घातल्या नाहीत. घेऊ बघून, मग काय व्हायचं ते होऊन जाऊन दे. जुलाबाच्या गोळ्या आणून ठेवलेत, नाहीतर तो पिक्चर बघितला ना दिल्लीत, चिल्लर आणून ठेवली आहे, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा. बसू दे, अगोदरच जाऊन ते थांबायचं. सोप्पा आहे. राहून देऊ काय, कोणाला त्यांना उभं राहायचं, राहून दे बस. मला खरंच ॲक्च्युली मला विचारलं ना, कंटाळा आला, बस झालं. कोणी म्हणायचं मी उभं राहणार, राहा ना, मी कुठून नाही म्हणतो. माझं नाव कशाला घेता तुम्ही. बघून घेऊ म्हणजे बघून घेतो, या ना मग मैदानात या ना. त्याचं काय उगीच ते आपलं काय पण आपलं कोणी पण बोलायचं उठसूट. छान बसतो म्हणजे काय बांगड्या घातल्या नाहीत, उगीच आपलं काय.